पुण्यामध्ये राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाच्या दरम्यान एबीव्हीपी आणि एनएसयूआयच्या वादामध्ये एबीपी माझाला गुंतवण्याच्या सीओईपी प्रशासनाच्या प्रयत्नाच्या विरोधात आता राज्याच्या पत्रकार संघटनांनी दंड थोपटलेत। पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून पुणे पोलीस आयुक्तांना भेटून सीओईपीने एबीपी माझाचे पुण्यातले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्या विरोधामध्ये दिलेल्या तक्रारीचा निषेध नोंदवण्यात आला। तर मराठी पत्रकार संघाने सुद्धा सीओईपी कुलगुरूंना माझाच्या प्रतिनिधींच्या विरोधात केलेली चुकीची तक्रार ही त्वरित मागे घेण्यासाठी पत्र लिहिले। आपली बाजू सावरण्यासाठी पत्रकारांना गोवणं हे योग्य नाही अशी भूमिका पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके यांनी मांडली। सदर नाव एफआयआर मधील तक्रारीमधून मागे घ्यावं अशी पुणे श्रमिक पत्रकार संघटनेची भूमिका आहे। तर अनेक वर्ष प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या मंदार गोंजारी यांच्या विरोधामध्ये केलेली ही तक्रार मागे घ्यावी अशी विनंती मराठी पत्रकार संघाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष किरण जोशी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात केली आहे। राहुल गांधी यांच्या पुण्यामधल्या कार्यक्रमापूर्वी एबीपी माझाने विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या। कोण जाणार राहुल गांधींच्या कार्यक्रमाला आणि का हे या चौपालच्या माध्यमातून एक जबाबदार माध्यम म्हणून आम्ही जाणून घेण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचवण्याचा हा प्रयत्न केला होता। यामधल्या एका विद्यार्थिनीनं अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मागच्या 3 वर्षांपासून मिळाली नाही हे एबीपी माझाशी बोलताना सांगितलं। सोबतच इतर अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या वक्तव्यामध्ये शिष्यवृत्ती मिळालीच नसल्याचं नमूद केलं होतं। काहींनी सीओईपी महाविद्यालयामध्ये भेडसावणाऱ्या इतर समस्या आणि तिथलं वास्तव मांडलं। सीओईपी महाविद्यालयाच्या कॅन्टीन समोर 6 ते 7 विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया एबीपी माझानं दाखवल्या होत्या। परत ऐका त्या दिवशीचा आम्ही केलेला विद्यार्थ्यांसोबतचा हा संवाद। महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय त्याचे हे विद्यार्थी आहेत, बरोबर? तर तुला का वाटतं राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जावं? म्हणजे जसं जे ऑर्फन कॅटेगरी आहे त्याची फी स्ट्रक्चरमध्ये मेन्शन नाही आहे आणि जास्त पैसे आहेत त्याचे, म्हणजे जी ॲक्च्युअल फीज आहे ते जी नाही आहे ती आम्हाला कॅटेगरी जी आहे त्याचे पूर्ण भरावे लागेल। मला वाटतं की राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गेल्यामुळे तो प्रश्न सुटेल। हां, तुझं नाव काय आहे आणि तू का जाणार आहेस राहुल गांधींच्या कार्यक्रमाला? माझं नाव सानिका आणि माझं पण तेच कन्सर्न आहे की फीज आमचं गव्हर्मेंट कॉलेज असून इतकं मेरिटस कॉलेज असून पण फीज इतकी हाय आहे, तर हेच विषय तिथं पुढे करायचा आहे। तुला वाटतं की त्या कार्यक्रमामध्ये हे विषय म्हणजे हायलाईट होईल तो विषय। आणि मग हे सगळे अभियांत्रिकी महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, बरोबर? तुम्ही तर का वाटतं तुला राहुल गांधींच्या कार्यक्रमाला म्हणजे जाणार आहेस का, आणि जाणार असेल तर का? मी त्यांच्या कार्यक्रमाला जाणार आहे कारण मला वाटतं ते लिडर ऑफ ऑपोजिशन आहेत आणि त्यांना जर आम्ही बोललो तर आमच्या कॉलेजचे विविध प्रश्न हायलाइटेड होऊ शकतात। त्यांची सगळ्याकडं म्हणजे त्या कॉलेजच्या विषयाकडे सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन प्रश्न आहेत तुमच्या? जसे की हॉस्टेलमध्ये खूप मुलांचा रूम आहे, स्वतः माझी रूम आहे जी गळती। मी खूप वेळेस कंप्लेंट केल्या, काहीच उत्तर नाही भेटलं। फीस वाढली, फीसचा पण आम्ही रजिस्ट्रारला बोललो, VCला बोललो, काहीच झालं नाही। ऑलरेडी एका मुलाला उपोषणाला बसावं लागलं। पण जर हा मुद्दा आम्ही राहुल गांधींकडे मांडला तर ते या मुद्द्यांना आम्हाला बरोबर मार्गदर्शन करतील किंवा ते त्यांच्या मीडिया किंवा त्यांच्या पक्षाकडून जे पण काही होऊ शकेल ती आम्हाला आणि आमच्या कॉलेजच्या तुमच्यापैकी कोणी राजकीय पक्षाशी संबंधित अशा घरामध्ये नाही? मला वाटतं नसावा। यांना एकदा विचारू आपण, तुम्ही कुठला राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्याशी कधी हात संपर्कात तुम्ही? नाही। कुठल्या पक्षाच्या विंगमध्ये, स्टुडंट विंगमध्ये वगैरे असेल तर प्रामुख्याने आपण या सीओपी मधल्या या विद्यार्थ्यांशी किंवा विद्यार्थिनींशी संवाद साधला तर यांचे इथले जे प्रश्न आहेत, जे इथलं प्रशासन सोडवू शकलेलं नाही, ते प्रश्न राहुल गांधींसमोर ते मांडणार आहेत आणि राहुल गांधींच्या माध्यमातून ते सुटतील असा विश्वास या मुलांना वाटतो। पुण्यामध्ये एक एज्युकेशन हब म्हणून पुण्याला पाहिलं जातं आणि त्यामुळं विद्यार्थिनींची संख्या प्रचंड आहे आणि साहजिकच त्यामुळेच छात्रवृत्ती गुणसाठी या पुण्याची निवड करण्यात आली आहे। कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। तर 20 ऑगस्ट रोजी जो संवाद विद्यार्थ्यांसोबत करण्यात आलेला होता तो आता आम्ही तुम्हाला दाखवला। राहुल गांधी यांचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला वेगवेगळे
विद्यार्थी खरं तर राज्याच्या वेगवेगळ्या भागामधून जाणार होते आणि त्याच दरम्यान COEP मधल्या या विद्यार्थ्यांसोबत आम्ही संवाद साधलेला होता. या ठिकाणी असणाऱ्या समस्या, शिष्यवृत्तीचे जे काही प्रश्न आहेत, गेल्या अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही गेल्या काही वर्षांपासून थकलेली आहे, ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, त्यांना मिळत नाहीये. ही सगळी व्यथा खरं तर निडरपणे, निर्भयपणे त्यांनी ABP माझाच्या कॅमेऱ्याच्या समोर येऊन बोलून दाखवलेली होती. मात्र यानंतर आता तक्रार करण्यात आलेली आहे. त्यामुळे मंदार गोंजारी यांना गोवण्याचा जो प्रयत्न केला जातो या सगळ्या प्रकरणामध्ये, याचा निषेध केला जातो आहे. एकूणच राज्यामधल्या विविध संघटनांकडून देखील पुणे श्रमिक पत्रकार संघटनेनं देखील पुणे पोलीस आयुक्तांना भेटलेले आहेत ते, आणि COEPने ABP माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे, या तक्रारीचा निषेध करण्यात आलेला आहे. सोबतच ही तक्रार मागे घ्यावी असं आवाहन देखील सध्या पुण्यातील श्रमिक पत्रकार संघानं केलेलं आहे. राज्यामधल्या वेगवेगळ्या पत्रकार संघटना आता ABP माझाचे पुण्यातले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटलेले आपण पाहतोय. तर आम्ही तुम्हाला त्या दिवशी मुलांनी दिलेल्या प्रतिक्रिया आज पुन्हा एकदा दाखवल्या. दबाव टाकून ह्या प्रतिक्रिया घेतल्या असा एक हास्यास्पद दावा COEP महाविद्यालयाने केलाय. त्यामुळे COEPचे अधिकारी नक्की कुणाच्या दबावाखाली काम करतायत हा प्रश्न आता आम्हालाही पडतोय. विशेष म्हणजे ABP माझानं 20 ऑगस्टला जेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा इतरही माध्यमांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. मग तक्रार फक्त ABP माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्या विरोधातच का देण्यात आली आहे हे विशेष आहे. तसंच ABP माझानं 20 ऑगस्टला या प्रतिक्रिया घेतल्या असताना तक्रारीमध्ये मात्र 19 आणि 21 ऑगस्टचा उल्लेख आहे. या संदर्भामध्ये देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत आणि या तक्रारीचा निषेध होताना दिसतोय. बघूया. तर ABP माझाला या सगळ्या वादामध्ये गुंतवण्याचा हा प्रयत्न आहे का असा एक सूर आता राज्यामधल्या विविध पत्रकार संघटनांकडून देखील व्यक्त होताना दिसतोय. अनेक माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी समोर येऊन प्रतिक्रिया दिलेल्या होत्या. तर एकीकडे राज्यभरामधल्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्या आता मंदार गोंजारी, ABP माझाचे प्रतिनिधी यांच्या पाठिंब्याच्या निमित्तानं यांच्या समर्थनासाठी एकवटलेल्या दिसतात. आणि दुसरीकडे राजकीय वर्तुळामधून देखील या तक्रारीचा आणि या घटनेचा निषेध होताना दिसतोय.